नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण तज्ञ, आंबेडकरवादी कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ कदम सर यांचा उद्या 13 जुलै 2024 रोजी वाढदिवस आहे। विश्वनाथ कदम सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विश्वनाथ कदम सर यांचं पूर्ण नाव आहे विश्वनाथ शिवराम कदम। विश्वनाथ कदम सरांचा जन्म 13 जुलै 1974, गाव खोटले, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। विश्वनाथ कदम सरांचे शिक्षण खोटले, कसाल व मुंबई येथे झाले। ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले त्याच खोटले हायस्कूल व कसाल हायस्कूलमध्ये अध्यापक म्हणून 29 वर्ष कार्यरत आहेत। विद्यार्थीप्रिय शिक्षक, शिक्षण क्षेत्रात शिक्षक प्राध्यापकांसाठी आयोजित अनेक कार्यशाळांमध्ये त्यांनी प्रशिक्षणात तज्ञ प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले। सिंधुदुर्ग स्मार्ट करिअर अकॅडमी या माध्यमातून विश्वनाथ कदम सर यांनी जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची चळवळ उभी केली। पर जिल्ह्यातील उमेदवार जिल्ह्यातील नोकऱ्या मिळवतात हे चित्र बदललेले आज आपल्याला पाहायला मिळते। त्याचे सारे श्रेय विश्वनाथ कदम सर यांनाच द्यावे लागेल। 2010 पासून 500 पेक्षा जास्त उमेदवार पोलीस, PSI, मंत्रालयीन अधिकारी शासन सेवेत मोठ्या प्रमाणात सामावून घेण्यात आले आहेत। त्यामागे शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर यांचा मोलाचा वाटा आहे। सन 2002 पासून भारतीय बौद्ध महासभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी ऐन तारुण्यात त्याने स्वीकारले। समर्थपणे ही जबाबदारी त्याने 17 वर्ष यशस्वीपणे सांभाळली। या काळात कट्टा तालुका मालवण येथे 10 गुंठे प्रशस्त जागेत राज्य महामार्गावर आलिशान वास्तू स्वाभिमानातून उभी केली। सन 2019 ते 2024 शिक्षण तज्ञ, धम्म अभ्यासक विश्वनाथ कदम सर यांनी धम्म शिबिरे, धम्म परिषदा, जिल्ह्यामध्ये झंझावाती दौरे, जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना विश्वनाथ कदम यांनी केले। आणि तसं पाहिलं तर विश्वनाथ कदम सरांची कारकीर्द सन 2019 ते 2024 या कालावधीत कमालीची गाजली आहे। 2 पुस्तकांचे त्यांनी लेखन केले, 5 स्मरणिका त्यांनी संपादन केल्या। अशा पद्धतीनं शिक्षण तज्ञ, आंबेडकरवादी नेते, धम्म अभ्यासक विश्वनाथ कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगता येईल। खरं तर शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर यांचा बायोडेटा एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे। त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं चालणं, बोलणं आणि एकूणच त्यांची राहणीमान समोरच्या मित्राशी एकदा सुसंवाद झाला की तो त्यांच्या प्रेमात पडला म्हणूनच समजा। गोरगरीब, सामान्य, तळागाळातील माणसाशी एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व असताना सुद्धा अस्तेवाईकपणे
भेटलेल्या माणसाशी बोलणं, त्याच्याशी संवाद साधणं आणि त्याला आपलंसं करून घेणं हा शिक्षणतज्ज्ञ आंबेडकरवादी नेते विश्वनाथजी कदम सर यांचा विशेष गुण आपल्या प्रत्येकालाच प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही. विश्वनाथ कदम सर अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये, बौद्ध धम्मामध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक उपक्रम ते राबवत असतात. कोरोना काळात त्यांनी राबवलेले उपक्रम जिल्ह्यामध्ये कोणत्याही संस्थेनं राबविलेले आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याची, थोडक्यात भीमराव आंबेडकर साहेब, आनंदराज आंबेडकर साहेब आणि बाळासाहेबांशीही त्यांचे अत्यंत जवळचे असे संबंध आहेत. एक आंबेडकरी चळवळीचा निष्ठावान म्हणून विश्वनाथ कदम सर यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर लोकसभा निवडणूक लढवण्याची विश्वनाथ कदम सर यांची इच्छा होती, परंतु पुरेसा अवधी न मिळाल्याने ही संधी त्यांची हुकली. आत्ताच संपलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्येही शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात असताना कागदपत्रांची पूर्तताने अपूर्ण वेळ यामुळे या निवडणुकीतही त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र काहीही झालं तरी विधानसभेची निवडणूक आपण लढवणारच हा निर्धार शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी केलेला आहे आणि ते आजपासूनच कामाला लागलेले आहेत. आम्ही शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सरांच्या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगतो, कदम सर, आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्या मनातील सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत, आपल्या आशा, आपल्या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, आपल्याला येणाऱ्या पुढील काळामध्ये यश मिळो आणि आपल्याला मिळालेल्या यशाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळागाळापर्यंतच्या जनतेला मिळो. वाढदिवसाच्या निमित्त आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा व्यक्त करताना विश्वनाथ कदम सर, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. विश्वनाथ कदम सर, मन आहे शुद्ध तुझं गोष्ट ही लाख मोलाची. कदम सर, मन आहे शुद्ध तुझं गोष्ट ही लाख मोलाची. तू चाल गड्या पुढं, तुला भीती कशाची, परवा बी कुणाची. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना कदम सर कधी कुणापुढे वाकले नाहीत आणि झुकले नाहीत. आणि त्यामुळं जाता आता एवढंच मला अजून एक सांगावं असं वाटतं, ना भाला न फरशी न घाव पाहिजे. विश्वनाथ कदम सर, न भाला न फरशी न घाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. असं जर कोणाला या गीतकारानं गायलेलं गाणं लागू पडत असेल तर ते आहेत विश्वनाथ कदम सर. अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शिक्षणतज्ज्ञ आदरणीय विश्वनाथ कदम सर हे केवळ बौद्धांचे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्धांचे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाचे नेते आहेत असं नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दलित, आदिवासी, ओबीसी, वंचित समूहाबरोबरच मराठा,
बहुजन समाजातील असंख्य विद्यार्थी, त्यांचे पालक आणि एकूणच समाजकारण, राजकारण, शिक्षण, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय या सर्व क्षेत्रामधील सर्व समाज घटकांमधील अनेकांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. ज्या समाजामध्ये जातील त्या समाजातला हा माणूस आहे, इतकी प्रतिमा शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी निर्माण केलेली आहे. विद्यार्थी असो, पालक असो किंवा समाज घटकातील कोणत्याही समाजाचा प्रतिनिधी असो, विश्वनाथ कदम सरांची भेट म्हटल्यानंतर ते त्यांच्याशी आपुलकीनं बोलतात. आपल्या जीवाभावाचा माणूस कुणी भेटल्याचं त्यांना समाधान मिळतं आणि हसतमुखाने सरांना थँक्यू, बाय बाय करत भेटलेला माणूस हसतमुखानं निघून जातो. हीच विश्वनाथ कदम सरांच्या आयुष्यातली मोठी देण आहे. विश्वनाथ कदम सर, आपला आज 13 जुलाई वाढदिवस. कदम सर, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. विश्वनाथ कदम सर, मुक्या मनाने किती बुडवावे शब्दांचे बुडबुडे. विश्वनाथ कदम सर, मुक्या मनाने किती बुडवावे शब्दांचे बुडबुडे. तुमचे पवाडे गातील फुडती तोफांचे चौघडे, तोफांचे चौघडे. पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणतज्ञ, आंबेडकरवादी नेते, बहुजनवादी नेते आणि बौद्ध धम्माचे अभ्यासक आदरणीय विश्वनाथ कदम सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक लक्ष शुभेच्छा. विश्वनाथ कदम सरांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्ट चिंतन. धन्यवाद. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम. नमस्कार. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.